आपकी बार आपकी बार आपकी बार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे भारत माता की वंदे। आपकी बार आपकी बार मंडळी, सध्या आहे मी लातूरच्या चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ या गावामध्ये आहे। मागील 6 महिन्यापासून एक झंझावात निर्माण झालेला आहे, तो म्हणजे उत्तमराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली केसीआर या सरकारच्या नावाने BRS म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्षाने महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे आणि भक्कम अशा पद्धतीने त्यांचा झंझावात सुरू आहे। मागील 6 महिन्यापासून गाव तिथे पक्षप्रवेश सोहळा उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येतो आणि शेकडो नाही तर हजारो नागरिक या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। एक माझ्यासोबत आजी आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया। त्याचबरोबर माझ्यासोबत उत्तमराव वाघ देखील आहेत, शेवटी आपण त्यांच्याकडे जाऊया। तत्पूर्वी आपण आजीकडे जाऊया। आजी, मला सांगा, काय म्हणून उत्तमराव वाघ सोबत जातो तुम्ही? आमची काही व्यवस्था करते म्हणून। काय पाहिजे ती व्यवस्था? आम्हाला घरं नाही तर, आम्हाला रस्ते नाही तर, आम्हाला पाण्याचा त्रास आहे, लाईट नाहीच नाही। आजपर्यंत जे होते इथं करता करविते त्यांनी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही आजपर्यंत? आलेच नाही तर असंच म्हणून जाते तर रस्ते नाही ते गावात आमच्या बागुड्यात नाही ते एवढ्या पाण्यात एवढी वय हा पाण्यात राहते पाणी आहे खरं का ना की जनताची वडून घेतात आणि पाण्यात पोहताव दुसऱ्याचं पाणी झालं घरकुल दिले त्याचं बिल मला दिलं बिल दिलं नाही इंजिनियरला द्यायला कुठल्या देऊ नये पैसे इंजिनियरला द्यायला त्याला हातात पैसे दिले त्यानं बिल टाकते मला तर या वयस्कर महिलांच्या या प्रतिक्रिया आहेत की आम्ही कशा पद्धतीने शासकीय योजनेपासून वंचित राहिले आहोत त्यांच्या व्यथा त्यांनी मांडलेल्या आहेत। तरुण मतदार माझ्या सोबत असणार, तर तुम्ही समोर या। काय नाव आहे तुमचं? बरोबर, उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही आज BRS पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, काय नेमकं कारण आहे? नेमकं कारण माळे मंडळ गल्लीमध्ये 2 वर्ष झालं पाणी नाही नळाला। फक्त या उभ्या लाईनला मेन रोडला पाणी तेवढं सुटतंय, मनाला तेवढं सुटतंय पण सुटत 2-3-4 घंटे राहते पाणी आणि आमच्या माळे मंडळमध्ये पाणी कसंही येत नाही। 2 वर्ष झालं माळे। काय सांगायचं उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे आणि आज तुमचा पक्ष प्रवेश झालेला थोडं कोणत्या कारणाने तुम्ही सुद्धा येता थोडं पाच माणूस मला मला एकच माहीत आहे किंवा ह्याच्या अगोदर जे आमदार खासदार होऊन गेले त्यांच्याकडून आमच्या गावचा कसल्याच प्रकारचा विकास झालेला नाही किंवा इथं कुणाला विचारलं जात नाही। आमदार एक बार निवडून आला की तो परत गावाकडे येतच नाही। तरी या गावच्या विकासासाठी या गावच्या सामान्य माणसात मिसळून सर्वांचे कामं करण्यासाठी मी काही दिवस उत्तमरावासोबत आहे। त्यामुळं मला एक विश्वास पटला की या गावचं काम फक्त उत्तमरावच वाघ करू शकते असं माझी 100% खात्री झाल्यामुळे। कोणती निवडणूक आहे आता निवडणूक कोणतीच नाही, पण आता नेमकं त्याच्यासाठी हे आता बिडर चाललाय तुमचा आमचा याच्यासाठी चाललाय की बाबा उद्या चालून 6 महिन्याला वर्षाला जर निवडणूक आली तर कुणाच्या घरोदारी न जाण्यापेक्षा आम्ही अगोदरच आमच्या पक्षाचा जाहीरनामा आम्ही जी काम करू त्या कामाची माहिती देण्यासाठी सर्व जनतेला सोबत घेऊन आम्ही बैठका आणि आम्ही जी सभा घेऊन आलो फक्त याच्यासाठीच की आमचा पुढचा कार्यक्रम काय राहणार आहे, पुढच्या माणसासंग आपण कसं वागायचं आहे, त्याच्या विरोधात आपण कसं उभा टाकायचं, आपण कसं मतपरिवर्तन या मतदारसंघाचं करायचं, याच्यासाठी आम्ही
या मतदारसंघात त्या जनतेची विचाराचं देवाणघेवाण आमचं सध्या चालू आहे. एकूणच पाहिलं तर या ठिकाणी अनेक तरुण नागरिक सुद्धा आहेत. माझ्यासोबत तरुण मतदार असणार आहे. बाहेर समोर आहे. तुम्ही काय नाव आहे तुमचं? मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. उत्तमराव वाघवरती तुम्ही विश्वास ठेवून आता BRS पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. नेमकं कोणतं कार्य बघितलं तुम्ही उत्तमराव वाघ? काय तर आमच्या समाजासाठी काय तर करते. काय मत आहे सर तुमचं? त्याच्यामुळे आम्ही विश्वास ठेवून साहेबांना विश्वासात चढा न जाता साहेबांना आमचं साहेब हे केल्यामुळे आम्ही साहेबांचे पाठिंबा 100% आमदार नाही आम्ही 100% धोरणं जात आहे उत्तमराव वाघ यांच्या माध्यमातून की KCR सरकारने तेलंगणामध्ये ज्या पद्धतीने विकास करून दाखवला आहे तसाच महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यातल्या 700 तालुक्यामध्ये होईल असं वाटतं तुम्हाला? होईल ह्या साहेबाच्या पाठीमागे साहेबाला आम्ही एक सीट काय आम्ही आपण थेट जाऊया उत्तमराव वाघ यांच्याकडे, कारण खरंच निवडणुका कधी लागणार आहेत याचा मात्र खान पत्ता नाही. परंतु त्यांनी जो मागील 6 महिन्यापासून जो झंझावात निर्माण केलेला आहे अगदी तो वाखाणण्याजोगा आहे. या भारतीय राष्ट्र समिती पक्षामध्ये उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करत आहे. नेमकी काय त्यांची प्रतिक्रिया असणार? मी उत्तमराव चंद्रकांत वाघ, अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ. तुम्ही आता बघितलो की आमच्या बऱ्याच माय माऊलीनं अशी प्रतिक्रिया दिली की जर आम्हाला घरकुल पाहिजे असेल तर आम्हाला इंजिनियरला बऱ्याच दलाल लोकांना पैसे द्यावे लागतात. मला म्हणायचे आहे की आपल्या मतदारसंघामध्ये हे कुणाचं काम आहे की गोरगरीब एवढे वंचित आहेत. मग आपल्या प्रतिनिधीचं लक्ष नाही का? मला ह्या गोष्टीवर भर द्यायचा आहे. मग आमच्या शेतकऱ्याची, दलित बंधूची, गोरगरिबाची मग हाल कधी संपणार? हे प्रतिनिधीचं काम आहे की बाबा माझ्या मतदारसंघामध्ये भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे तर आमचे गोरगरीब सुखी राहतील. आणि तुम्ही आज बघता मी KCR साहेबाचे विचार, BRS पक्षाचे विचार मी गावोगावी जाऊन सर्व जनतेला सांगत आहे आणि ते विचाराला आनंदित होऊन गावाच्या गाव प्रवेश करत आहेत. जे काय आज तुम्ही बघितलं वडवळमध्ये माझी सभा झाली, त्या सभेला मोठा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता आणि हे मला बघून असं वाटतंय की माझ्या मतदारसंघामध्ये गोरगरिबाची काहीतरी नवीन जर चमत्कार झाल्यानंतर गोरगरिबाची हाल अपेक्षा संपेल ही माझी इच्छा आहे. एवढं मी बोलतो. तर हे होते माझ्यासोबत उत्तमराव वाघ, BRS नेते. मागील 5 ते 6 महिन्यापासून अनेक गावांमध्ये त्यांनी BRS पक्षाची स्थापना केलेली आहे. अनेक नवतरुण युवक, सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा सुद्धा पक्षप्रवेश भारतीय राष्ट्र समिती अर्थात BRS या पक्षामध्ये त्यांनी सामावून घेतलेला आहे. अशाच प्रकारचे ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहिले आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.